नमस्कार, मी माधुरी वैद्य. मध्यंतरी मराठी टीव्ही चॅनल्सवर जिकडे पहा तिकडे भोंदूबाबा खरात, त्याचप्रमाणे त्याच्यावर म्हणजे त्या केसवर वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारे, दमानिया आणि ठोंबरे याच वारंवार दिसत होत्या आणि त्यामुळे अगदी कंटाळा आला होता. एकदा तर मी टीव्ही बंद करणार होते, पण तेवढ्यात मला एका कार्यक्रमाची झलक पाहायला मिळाली आणि मग ठरवलं हा कार्यक्रम पाहायचाच. त्याप्रमाणे मग जसं समुद्र मंथन झालं होतं ना, तसं मी सोशल मीडियाचं मंथन सुरू केलं. म्हणजे सगळे प्लॅटफॉर्म सोशल मीडियाचे ढुंढाळले आणि शेवटी मला अमृत सापडलंच. आता अमृत कोणी पाहिलंय म्हणजे चव घेणं तर दूरच राहिलं, पण चैत्रात थंडगार चवदार पन्हाचा आस्वाद घेताना जो आनंद किंवा समाधान मिळतं ना, तसं समाधान मला महिला शासकीय अधिकाऱ्यांचं पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहून मिळालं. त्या कार्यक्रमात काय नव्हतं? कवी संमेलन होतं, परिसंवाद होते, चर्चासत्र होते, मुलाखती होत्या आणि पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचं झालेलं भाषण जे या महिला अधिकाऱ्यांचा उत्साह वाढवणारं होतं, त्यांना मनोबल देणारं होतं. कवी संमेलनामध्ये श्रद्धा बेलसरे यांनी फाईल ही कविता सादर केली आणि ती कविता तशीची तशी नाही, पण त्या कविते संदर्भात जे लक्षात आलं ते असं होतं की ती कविता अत्यंत वास्तववादी होती, कारण शासन आणि फाईल यांचं नातं अतूट आहे. त्या म्हणतात प्रत्येक फाईलमध्ये मला एक चेहरा दिसतो. तो कधी त्रासलेला असतो, कधी रागावलेला असतो, कधी उद्दाम असतो, कधी अहंकारी असतो. त्या म्हणतात फाईलची सुरुवात होते ती एका कागदाने, म्हणजे एखादी योजना असो, एखादी तक्रार असो, एखादी विनंती असो, आणि मग हळूहळू नोटशीटमधल्या शेऱ्यांप्रमाणे त्या फाईलमध्ये कागद वाढत जातात, फाईल वजनदार होते आणि मग एका दिवशी त्या फाईलवर वजन ठेवलं गेलं की ती फाईल टेबलवरनं निघून जाते. क्वचित प्रसंगी ती हरवून सुद्धा जाते. त्या म्हणतात ते किती खरं आहे. आता ई फायलिंग जरी झालं, फरक काय पडणार आहे? पेपर्स ऐवजी मेगाबाईट्स वाढत जाते असं एकंदरीने वाटतं. दुसऱ्या कवयित्री होत्या श्रीमती शिल्पा करमरकर. त्या स्वतःला डू डाय डू म्हणतात. त्यांनी कविता सादर करण्यापूर्वी 4 हिंदी ओळी म्हटल्या मंचाची परवानगी घेऊन. त्या म्हणाल्या, कहना सुनना अलग बात है, कहना सुनना अलग बात है, कहने की चाह होना अलग बात है, कहने की चाह होना अलग बात है. अलग है सुनने वाला मिलना, अलग है सुनने वाला मिलना, समझकर सुनने वाला मिलना और ही अलग बात है, समझकर सुनने वाला मिलना और ही अलग बात है. शिल्पा करमरकर या तरुण आहेत आणि अगदी छान सुरुवात त्यांनी कवितेच्या आधी केली. त्यांची एक कविता मी मुलगा असते तर, यामधली एक ओळ आहे, रूपापेक्षा गुण मोठं हळूहळू समजत जातं. ते सांगताना त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते असं होतं की एक अत्यंत हुशार मुलगी जरी असली, म्हणजे अगदी UPSC क्लिअर केलेली मुलगी असली आणि तिचं लग्न करायचं असं आईवडिलांनी ठरवल्यावर बरं संशोधन सुरू करताना त्यांना हा अनुभव येतोच, कारण मुलगी पाहिल्यावर पहिल्यांदा तिचं रूपच पाहिलं जातं. नंतर त्या म्हणतात, मुलगी पत्नी सून माता, मुलगी पत्नी सून माता, निवडणूक
महसूल पुरवठा, निवडणूक महसूल पुरवठा, जबाबदाऱ्या माझ्या साऱ्या, जबाबदाऱ्या माझ्या साऱ्या, सांगा कशी आणायची समानता, सांगा कशी आणायची समानता. अर्थात या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं शुक्ला यांच्या मुलाखतीत सापडले. रिटायर्ड आय एस लीना मेहेंदळे, ज्या स्वतः साहित्यिक आहेत, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, आणि पहिल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, या दोघींची मुलाखत घेताना लीना मेहेंदळेंना पहिलाच प्रश्न विचारला गेला, आणि तो म्हणजे असा, कारण त्यांचं व्यक्तिमत्व खरंच तसं आहे. प्रश्न असा होता की शासनाला न शोभणारं हसू तुम्ही चेहऱ्यावर कायम कसं टिकवू शकला. त्यावर त्या म्हणाला, उत्तर अगदी सोपं आहे. कोणतंही काम समोर आल्यावर ते काम म्हणजे जबाबदारी आहे, कोणीतरी टाकलेलं ओझं आहे असं जेव्हा वाटत नाही, त्या उलट अरे वा छान काम आहे असं म्हणून ते काम केलं की तो जो आनंद असतो काम करण्यातला तो चेहऱ्यावर आपोआप दिसतो. नंतर त्यांनी देवदासींच्या संदर्भात त्यांनी काम केल्याचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की प्रथा जरी बंद असली देवदासींची, तरी एका देवळामध्ये असा कार्यक्रम होणार आहे हे त्यांना समजल्यावर त्या प्रत्यक्ष तिथे गेल्या. तो कार्यक्रम होऊ दिला नाही, पण त्याचबरोबर त्यांनी त्या देवदासींचं 160 देवदासींचं पुनर्वसन सुद्धा केलं. आणि ते ऐकल्यावर मला एकदम सुधा मूर्ती आठवल्या आणि त्यांची 3000 स्टिचेस सुद्धा आठवली. आणि त्याचप्रमाणे लीना मेहेंदळेंना पाहिल्या क्षणी मला नीला सत्यनारायण, या सुद्धा सनदी अधिकारी होत्या आणि त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, त्यासुद्धा मला आठवल्या. रश्मी शुक्लांची मुलाखत घेतली तेव्हा त्या सुरुवातीलाच म्हणाल्या की जेव्हा आपण ही परीक्षा देतो UPSCची, तेव्हा आपण पास झाल्यावर आपल्या मनाने ते काम स्वीकारलेलं आहे. त्या म्हणाल्या, मी सुरुवातीला प्रेफरन्सच IPSसाठी दिलेला होता, आणि मग एकदा ते काम आपण स्वीकारलं की ते पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मग एक बाई म्हणून आपण त्यासाठी सवलती मागणं योग्य नाही. त्या म्हणतात, तुमच्याकडे आत्मविश्वास हवा, स्वतःवर विश्वास हवा, स्वतःवरचा विश्वास, धैर्य, त्याचप्रमाणे तुम्ही प्रोफेशनल असायला हवं, आणि तुमची इंटेग्रिटी जी आहे जी बियॉन्ड डाऊट असायला हवी. हे सगळं जर असेल तर इट कॅन टेक यू एनिवेअर. त्या म्हणतात, सिंहाला कोणी राज्याभिषेक करत नाही, त्याच्यावर कोणतेही संस्कार केले जात नाही, पण तो आपल्या पराक्रमाने मृगेंद्र बनतो. आणि आपण स्त्रियांनीही आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. किती सुंदर. त्यांनी सुद्धा एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, त्या SP असताना नागपूरला इनामदार हे त्यांचे बॉस होते. मला वाटतं अरविंद इनामदार असावेत, कारण अरविंद इनामदार हे बँकिंग क्षेत्रातल्या फ्रॉडच्या संदर्भात तज्ज्ञ होते. तर त्यांनी एकदा रश्मी शुक्लांना बोलावून घेतलं आणि ते म्हणाले, तुमच्याबद्दल तक्रार आहे. आमदार म्हणतात तुम्ही त्यांना घरी बोलवत नाही किंवा त्यांच्याही घरी जात नाही. त्यावर त्या म्हणाल्या, मी सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान ऑफिसमध्ये जाते आणि 8 वाजल्यानंतर मी घरी जाते. सुट्टीच्या दिवसांमध्ये सुद्धा मी पोलीस स्टेशनला भेट देते, आणि त्यामुळे 8 नंतरचा जो वेळ असतो तो माझ्या घरासाठी असतो. आमदारांनी मला ऑफिसमध्ये केव्हाही येऊन भेटावं, माझ्याशी गप्पा माराव्या, मला काहीच प्रॉब्लेम नाही.
इनामदारांना सुद्धा ते पटलं आणि त्याप्रमाणे त्यांनी तसं त्या पॉलिटिशियन्सना कळवलं सुद्धा. मला त्यांचं हे बोलणं अतिशय आवडलं. म्हणजे पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांचं जे भाषण झालं ते तर कमाल असं भाषण होतं. ते म्हणाले की बायका या उपजतच मल्टीटास्किंग करण्यामध्ये खूप हुशार असतात. त्यांना एखादं काम मिळालं की त्या कामासंबंधात त्या इतक्या स्वतःला झोकून देतात की ते काम त्या पूर्ण करतातच आणि नीटपणे पूर्ण करतात. आणि त्यांनी पुढे असंही सांगितलं की त्यांच्याकडे जी काही खाती आहेत त्यातल्या बहुतेक खात्यांमध्ये त्यांनी महिला ह्या प्रधान सचिव म्हणून अपॉइंट केले. आता आपण नुकतंच पाहिलं की मेट्रो वुमन अश्विनी भिडे या आता BMCच्या आयुक्त आहेत. म्हणजे रश्मी शुक्लांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. या दोघींनाही एका किंवा अनेक त्यांच्या कारकिर्दीमध्ये अडचणी आल्याच असतील, त्रास झालेच असतील, पण तरीही त्यांनी आपल्या कामाने स्वतःला सिद्ध केले. त्यामुळेच उत्तम दर्जाचं मनोरंजन, प्रबोधन आणि महिलांचा उत्साह वाढवणारं असं हे संमेलन होतं आणि ते पुन्हा पुन्हा होत राहावं हीच सदिच्छा. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.